उद्याच्या 20 तारखेला आपण जागृततेने रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा ही विनंती मी करण्यासाठी बंधूंनो तुमच्या समोर उपस्थित आहे. विकास कामाच्या बाबतीत घराच्या कडेच्या गटारीचं बोलल्यानंतर पुढच्या उमेदवाराला तर एवढं झोंबलं असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्याच भाषणामध्ये काय बोलले की प्रशासनाचा हा कार्यकाळ आहे. मग प्रशासनाचा 4 वर्षाचा कार्यकाळ होता तर तो मुद्दा बोलल्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये त्याचं त्या ठिकाणी ते पाणी त्या ठिकाणी काढण्याचं काम सुरू झालं. मग एवढी जागरूकता जर तुम्ही त्या पदावरती असताना घराच्या कडेला करू शकला नाही तर उद्या कोणत्या तोंडाला तुम्ही मत मागायचा अधिकार त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. या उलट स्वतःच झाकण्यासाठी कधी शहरांच्या वरती खालच्या पातळीला काही 4 त्या ठिकाणी टवाळ करून सोडायची आणि चुकीच्या पद्धतीनं बोलायचं. कधी माझ्यावरती कधी माझ्या पत्नींच्या वरती कधी पप्पांच्या वरती कधी उमेदवारांच्या बाबतीत ठीक आहे आमच्यावर जरूर बोला पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या बाबतीत तुम्ही 11 वर्षे भारतनानाने या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि काय केलं म्हणून विचारत असताना आदरणीय खंडू खंदारेंनी सांगितलं की इथली जी या अगोदरची 9 वर्षापूर्वीची गटार आहे त्या आदरणीय भारतची नागरिक इथं उपस्थित आहेत. खंडू खंदारेंनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं ते देखील भारतनानाच्या माध्यमातून पाठपुरावा करून ती देखील गटार मंजूर झाली हे त्यांनी सांगितलं. हा भारतनानाच्या कामाचा त्या ठिकाणी आलेख आहे किंवा लोकांच्या मनामध्ये ती भावना आहे. परंतु तुम्ही ज्यावेळी गरज होती त्यावेळी भारतनानांचे पाय किती आणि कुठल्या दिवशी त्या ठिकाणी येऊन शिवले हे तुम्ही उद्या देखील समोर येऊन बोलायला तयार राहा. मी देखील त्या ठिकाणी बोलायला समोर यायला तयार आहे. मी पत्रकार बंधू देखील उपस्थित आहे. आम्ही पहिल्यापासून विकासाच्या विजनवरती बोलूया म्हटल्यानंतर त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी केल्यानंतर मग चंबुला मंगुला जर एवढं झोंबत असेल त्या चंबुला मंगुला जर एवढं झोंबत असेल आणि हयात नसताना माझ्या वडिलांच्या बद्दल तुला बोलायची अरे चंबू मंगू तुमची लायकी आणि पात्रता देखील त्या ठिकाणी नाही आणि ती तुमची लायकी 21 तारखेला त्या ठिकाणी निकालाच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल. म्हणून तुम्हीच सांगितलं किती लोकांच्या नेते मंडळीला असेल किंवा लोकांना त्या ठिकाणी फसवणं कारण ही 2 तोंडी मांडोळ्यांच्या काही अवलादी तुमच्या समोर येऊन वेगवेगळ्या भूमिका मांडतील. अरे त्यांच्या बाजूने बोलतायत त्यांचा आणि माझा काय संबंध म्हणणारे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमच्या कानानं डोळ्यानं ऐकलं. मग उद्या मतदान करणारे लोक तुमचा आणि माझा काय संबंध आहे हे कशावर उद्या त्या ठिकाणी तुम्हाला बोलणार नाही. आणि म्हणून ही प्रवृत्ती जर जोपर्यंत बदलणार नाही एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत हे चंबू मंगू बोलताय पण या चंबू आणि मंगूला महिलाच त्या ठिकाणी कारभारात नको आहे. कारण आमच्यावरती बोलताना सांगितलं की या अगोदरच्या नगराध्यक्षा मग अरुणाताई माळी त्या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. होय आमच्या सोबत आहेत पण अरुणाताई माळींच्या त्या ठिकाणी मुलाखत मी बघितली तुम्ही आवर्जून बघा. त्या अरुणाताई माळींना 5 वर्ष तुम्ही जन्मबाब घेतल्या सर्वसामान्य नागरिकांनी आशीर्वाद देऊन मतदान देऊन प्रतिनिधित्व करण्याचं काम केल्यानंतर कुणी कशा पद्धतीने अडथळे आणले त्या एका महिलेला तिला त्या तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिलेल्या खुर्चीत देखील बसायला त्या ठिकाणी निर्बंध बसण्यापासून सीटा वंचित ठेवण्याचं पाप या पुढच्या कुठल्या उमेदवाराने केलं. या चंबू मंगूने आणि पुढे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील पुढचा उमेदवार आहे आणि म्हणून ही वाईट प्रवृत्ती बंधून कायमस्वरूपी हद्दपार करणार नाही. तोपर्यंत आपल्या मंगळवेढचा विकास सुरळीत त्या ठिकाणी सुरू होणार नाही. ही भूमिका घेऊन मी साठेनगर मधल्या तमाम मायबाप जनतेला आवाहन आणि विनंती करतो की आज तुम्ही सगळे गट तट मनभेद त्या ठिकाणी बाजूला सारून त्या प्रत्येक जण एकजुटीने एक मनाने या ठिकाणी उपस्थित आहे. तीच भावना उद्याच्या 20 तारखेला देखील मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देताना आपल्या एकजुटीचा त्या ठिकाणी तीच ताकद दाखवून द्या आणि आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या जे आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राची स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी लेखणीच्या आधारे आपल्या वाणीच्या आधारे त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र जागृत करण्याचं पेटवण्याचं काम ज्या अण्णाभाऊंनी केलं त्याच अण्णाभाऊच्या विचाराचे पायिक असणारे हे आपल्या साठेनगर मधल्या तमाम मुलींना आणि माता भगिनींना परत एकदा आवाहन आणि विनंती करतो. दारू पाजणाऱ्याला कायमस्वरूपी पाणी पाजण्याची जबाबदारी उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला बजावावी लागणार आहे आणि दारू कायमस्वरूपी बंद करणाऱ्याच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. 4 पैशाची आमिष कारण अनेक जणांना लुबाडून
मुंडक्यावरती पाय घेऊन त्यांनी पैसे कमवलेले आहेत. तुम्हाला 4 पैशाचे आमिष दाखवतील. आलं तर घेऊया, पण रिक्षाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या. ही विनंती तुम्हाला या साठेनगर मधल्या तमाम वडीलधारी माता भगिनी आणि तरुण शेतकऱ्यांना करतो. आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या शंभू मंगू आणि त्या शंभू मंगूच्या बगलवरच्या बगल बच्चांना देखील आवाहन आणि विनंती आहे. आज 16 आहे, प्रचार माझ्या माहितीनं 18ला त्या ठिकाणी बंद होणार आहे. आणखी 2 दिवस आहेत. तुम्हाला विजनच्या बाबतीत तुम्ही महिलेचा सन्मान त्या ठिकाणी बोलता, पण महिला नगराध्यक्ष पदाला कशा पद्धतीने तुम्ही अडथळे आणले हे आम्ही समोर येऊन पुराव्यानिशी व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवू शकतो की त्या महिला नगराध्यक्षांना खुर्चीवरती बसण्यापासून देखील रोग कुणी त्या ठिकाणी लावला. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसाच्या काळात प्रत्येकाला त्या ठिकाणी दाखवेल. आणि ही जी भूमिका आहे महिलेच्या बाबतीत चुकीची वागणारी माणसं खड्यासारखे बाजूला सारा आणि रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून 2 मतदान त्या ठिकाणी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पंढरपूर मधला तर निकाल आम्ही घेऊन आलोय, पण मंगळवेढ्यातला आणि पंढरपुरातला गुलाल 21 तारखेला मिळून आपल्याला बदलून खेळायचा आहे. एवढीच विनंती या घटनेच्या तमाम वडीलधाऱ्यांना करतो. आणि मी माझं